तुम्ही आता बंगल्यामधनं जी पूजा बाहेर करून आलात ती कशासाठी केली, कसली पूजा केली हे तुम्हाला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे। गुरुजी ते तुमच्या सांगण्यावरनं माझी पारू ह्या किर्लोस्कर कुटुंबासाठी जीव द्यायला एका शब्दावर तयार झाली। एका निष्पापाचा बळी जाणार आणि मग दुसरा जीव सुखी होणार, असा कधी न्याय असतो का? गुरुजी काय माझी पारू लहान आहे, अजून तिने आयुष्यात काही बघितलेलं नाहीये। आत्ताची कुठं तिचं आयुष्य सुरू झालं आणि ती अशी मरणाच्या दारात उभी आहे। बाप म्हणून मी कसं सहन करू? अरे पण मारुती, हे अरे विधिलिखित आहे, आपण नाही टाळू शकत। तुम्हाला काय माहिती आहे विधिलिखित आहे? तुम्ही काय देव आहात का? आणि तुम्ही जर का देव असाल तर मग माझा जीव घ्या ना, माझ्या निष्पापुरीचं कसं करता? तसं जर असतं ना तर प्रत्येकाने आपला जीव देऊन आपल्या प्रियजनांना वाचवलं असतं ना। मग मग आता माझा पारूचा जीव जाणार आणि मग तिला प्रिय असलेलं हे किर्लोस्कर कुटुंब सुखी होणार। सुखी होणार आहे का? होणार आहे का? आणि उद्या जर त्यांना कळलं की आपल्या सुखासाठी पारूने जीव दिलाय, खरंच सुखी होतील ते। आणि अजून एक मी तुम्हाला विचारतो की एवढी सगळी पूजा वगैरे करून माझ्या पोरीचा जीव जाऊन आयुष्यात या किर्लोस्कर कुटुंबावर संकटच येणार नाही याची काय गॅरंटी आहे? नाही हो, नाही, हे समजा मला नाही पटत। आणि हा, मला माहिती आहे हे किर्लोस्कर कुटुंब आहे ना, तुम्हाला चांगली मोठी बिदागी देतं म्हणून त्यांच्या सोयीसाठी तुम्ही असले उपाय सांगता। तुम्हाला काही कळत नाही हो। आणि तुम्हाला जर का काही कळत असतं तर तुमचं ज्ञान आहे ना व्यर्थ आहे, खोटे आहेत तुम्ही। शांत हो मारुती, शांत हो। तुझं बापाचं हृदय मला कळतंय। नाही समजत? कळतंय रे, पण मी तरी काय करू रे? हे मी काहीही बोलत नाहीये। माझ्या तोंडून वदवणारा कोणी वेगळाच आहे रे, करता करेचा कोणीतरी वेगळाच आहे। मी तरी काय करू? तेव्हा माझ्याशी वाद घालून काहीही उपयोग होणार नाही। त्यापेक्षा मारूची काळजी घे, मारूची काळजी घे। सगळं प्लॅन अनुसार झालं असेलच, जसं मी ठरवलं होतं। तसेच रिपोर्ट असतील तर बरं आहे, नाहीतरी अहिल्या मला आत्ताच्या आत्ता हाताला धरून या घराबाहेर काढेल। या रिपोर्ट प्रमाणे मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याच घराण्याचं। हाय प्रीतम, मी मोनिका। मी आणि प्रीतम कॉलेजमध्ये सोबत होतो। हो आई,
कम ऑन प्रीतम, तू विसरला असशील पण मी आपली फ्रेंडशिप नाही विसरले. आपल्या नवऱ्यावर विश्वास असावा, पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर इतक्या पटकन एवढा विश्वास ठेवू नये. वा, म्हणजे प्रीतमनी प्रियाला खरंच फसवलं म्हणायचं. प्रिया, काय करणार ग आता तू? तुम्ही शांत व्हा. इकडे बघा, इकडे बघा. शांत व्हा. कसा शांत होईल? काय येऊन बसलं पारू, हे काय झालं ग? प्रीतम सर, डीएनए टेस्टची आयडिया माझी होती आणि तोच रिपोर्ट माझ्या अगेन्स्ट लागावा. नाही प्रीतम सर, नाही नाही नाही. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. माझ्या आईला काय वाटत असेल पारू? आ? माझी बायको प्रिया, आ? तिचं काय होत असेल आता? परत माझ्या आईच्या नादात मुलगाच ठरलो. माझ्या घराण्याचं नाव मातीत विसरलं. पारू, तू काल का वाचवलंस मला? मला मरू द्यायचं होतं. प्रीतम सर, नाही आहे जगण्याच्या लायकीचं, मी जगण्याच्या लायकीचाच नाही आहे. प्रीतम सर, शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी. शांत शांत व्हा. समजा ठीक भाई.